नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. आज आपल्या मल्हारच्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या गाजलेल्या लोकप्रिय असणाऱ्या संवाद कट्ट्यावर आज आपले अतिथी आहेत की ज्या अभ्यासकानं, ज्या संशोधकानं आपल्या आयुष्यातली 47 वर्ष या कामासाठी चिकित्सेनं आणि समर्पित भावनेनं दिलेली आहेत. असे वन्यजीव संरक्षक, अभ्यासक, संशोधक आणि संवर्धक देखील की ज्यांना वसुंधरा सन्मान यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. त्यांच्या एकूणच या कार्याबद्दल अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. वन्यजीवांच्याबद्दल त्यांचं संशोधन हे सगळ्यांना ठाऊक व्हावं म्हणून आज आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. तर अभयजी उजागरे यांचा एकूणच प्रवास आपण ऐकून घेणार आहोत, पाहणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अभय सर, आमचा या मल्हार कम्युनिकेशनच्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या संवाद कट्ट्यावर आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आभारी आहे सर. नमस्कार. नमस्कार सर. मगाशी सांगितल्याप्रमाणे 182 वेळा आमच्या या भागामध्ये ह्या एपिसोडमध्ये वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन दोन्ही गोष्टी आपल्यासाठी नवीन नाही आहेत, पण आमच्या या ग्रामीण भागातील मित्रमंडळींसाठी त्यासोबतच शहरी आमचे जे सगळे दोस्त आहेत त्यांनाही हा सगळा प्रवास कळावा यासाठी खरं तर आपली ही भेट ठरवली गेलेली आहे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 47-48 वर्ष अतिशय समर्पित भावनेनं तुम्ही या क्षेत्रात काम करता. हा जीवघेणा छंद आहे एका अर्थानं. म्हणजे आपण छंदिष्ट आहात, कारण अशा छंदिष्ट लोकांनाच आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि त्यांना बोलतं देखील करत असतो. पण कसं इकडे वळलात बरं? कारण तुम्ही एमकॉम होतात, कॉमर्सकडे तुमचं सगळं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं. अगदी खरं तर खरोखरचा लोकांच्या आश्चर्याचा आणि नवलाचाही विषय आहे की माझं शैक्षणिक क्षेत्र एक आहे आणि मी काम अशा क्षेत्रात करतोय जे एकदमच वेगळं आहे. राईट. म्हणजे अकॅडमिकली म्हणा किंवा दुसऱ्या ह्यानी. पण होतं काय की एक लोकप्रिय पिक्चर येऊन गेलेला आहे, त्याच्यात एक वाक्य होतं, आपण ते थोडंसं टवाळीने घेतो. लगे रहो, लगे रहो असं एक वाक्य, लगे रहो मुन्ना भाई. आता हे लगे रहो चांगल्या अर्थाने जर घेतलं तर कुठलाही विषय जो आहे, कुठलीही बाब जी आहे त्याच्यात जर सातत्य असलं किंवा त्याच्यात कंटिन्युटी असली तर काही दिवसांनी त्याच्यात तुमची मास्टरी येऊन जाते. खरंय खरंय खरंय. मला हा अनुभव, मी जिवंत अनुभव आहे. म्हणजे मी 9वीमध्ये जसं आपण बोललात 77 साली नागपूरला विश्व प्रकृती निधी WWF इंडिया यांचा कॅम्प भरला होता, नेचर ओरिएंटेशन कॅम्प. त्याच्यात पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि मेंबर झालो आणि तिथून हा जो प्रवास सुरू झाला निसर्गाचा, वन्यजीवनाचा आणि ह्याचा, तो आजतागायत सुरू आहे. ह्याच्यात अनेक टप्पे आले. म्हणजे शालेय जीवन, कॉलेज जीवन, नंतर नोकरीमध्ये सेटल होताना, नंतर इतर आमची स्वतःची संस्था, वनविभागाबरोबर काम, वनविभागाने अधिकारी म्हणून आम्हाला सिलेक्ट केलं. शैक्षणिक अर्हता नसताना म्हणजे माझी अति इच्छा होती की मी IFS व्हावं सायन्स घेऊन. पण आमचे वडील खूप शिस्तीचे होते, स्ट्रिक्ट होते. 10वी झाले त्यांनी मला शेजारी बसवलं. म्हणजे ठीक आहे, तुला 68% मार्क मिळालेले आहेत, चांगल्या मार्काने पास झालेला आहेस, पुढं काय करायचं? म्हटलं मी सायन्स घेणार आहे. म्हणे का? म्हटलं सर मला असं करायचं आहे. म्हटलं दादा IFSला जायचं आहे. म्हणजे ठीक आहे, तुला पाहिजे ते कर, पण एक गोष्ट तुला सांगतो म्हणे, मी जरी आज बँकेत मॅनेजर असलो, पगार भरपूर असला, तरी मला असं वाटतं की माझ्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं लवकर. आणि तुला अजून 2 बहिणी आणि एक भाऊ आहे, त्यांचंही मला बघायचं आहे, शिक्षण करायचं. तर तू स्वतःच्या शिक्षणाची फी स्वतः मिळव. आता तुला जे काही शिकायचं आहे ते. मी त्याच्यात मदत करणार नाही. मग मी बुचकुळ्यात पडलो. म्हटलं कसं करू? मग ते म्हणे मी तुला एक मार्ग दाखवतो. वडील बँकेत होते, त्यांना थोडीफार जाणीव होती उद्योगांची वगैरे, काही मित्र होते. मग त्यांनी एका मित्राशी गाठ घालून दिली, तो मेणबत्त्या बनवायचा, कॅन्डल्स, वॅक्स कॅन्डल्स. मग त्यांनी मला मदत केली आणि मी मेणबत्त्या बनवायचा व्यवसाय सुरू केला. मला सरकारी कोटा मिळाला वॅक्सचा. 2-3 वर्ष मी तो व्यवसाय केला, इराक वॉर सुरू होईपर्यंत. परिणाम असा झाला की मला 12वीला इव्हन माझे 12वीचे सायन्सचे प्रॅक्टिकल्ससुद्धा करता आले नाहीत,
कारण मी मेण आणायचो, स्वतः गोडाऊनला पोचवायचो, वर्कर्स लावून बनवायचो, पॅकिंग करायचो, विकायचो, हिशोब ठेवायचो. त्या सगळ्या रगाड्यात मला बिलकुल प्रॅक्टिकलसुद्धा देता आले नाही आणि मी वाईट रीतीने नापास झालो 12वीला. पण त्याच्यानंतर माझे डोळे खाडकत उघडले. म्हटलं हे एकदम काही एकत्र जमणार नाही, म्हणून मग मी कॉमर्सला आलो. मी कॉमर्स नंतर कंटिन्यू केलं. ते मनात जी दाबलेली इच्छा होती ती स्वस्त बसू देत नव्हती, म्हणून मग मी वन विभागाच्या संपर्कात आलो. त्यांच्याबरोबर जंगलात जाणे, फिरणे, त्यांच्याबरोबर काम करू लागणे. एक ग्रुप गोळा केला, नेचर क्लब सुरू केला. WWFचा मेंबर होतोच, त्यांच्याबरोबर जवळपास 20-22 वर्ष काम केलेलं आहे. मग आधी सदस्य, मग ऑर्गनायझर, मग ॲडवायझर, असं पुढं गेलो आणि वन विभागाने काम पाहिलं. नंतर स्वतःचा आम्ही एक स्वयंसेवी संस्था सुरू केली, न्यू कॉन्झर्वर जळगाव. 95 साली रजिस्टर केली. त्याच्यानंतर काही मोठमोठे आम्ही इव्हेंट्स घेतले, म्हणजे प्रोग्राम. जे जंगलातलं पहिलं पक्षीमित्र संमेलन झालं राज्यस्तरीय, ते पालला झालं. तोपर्यंत सगळे शहरात बसून बोलायचे पक्ष्यांबद्दल. आम्ही नाराच असा दिला, पक्ष्यांसाठी पक्ष्यांमध्ये, म्हणजे शहरात बसून बोलू नका, जंगलात चला, तिथं चलून पक्ष्यांबद्दल बोला. आणि ते पहिलं जंगलातलं संमेलन ते भयंकर यशस्वी झालं. म्हणजे इतकं लांब निबिड अरण्यात इतकं 150-200 महाराष्ट्रातून आणि भारतातून आलेले तज्ज्ञ जमा झाले होते. त्यांनी लंगडा आंबा पाहिलं, सातपुडा पाहिला. जे पक्षी ते दुर्मिळ म्हणत होते हरियलसारखे, ते गार्ड ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांना इझिली दिसत होते. बिबटा त्यांना आपल्या याच्याजवळ हरिणपाय दास केंद्राजवळ दिसला. तर सगळेच अवाक झाले की हा भाग कोणालाच माहीत नव्हता. मुंबई पुण्याकडचे लोक किंवा बंगलोरकडून आलेले वगैरे, कलकत्ता. तिथून मग वन विभागाचे अधिकारी होते, त्यात ते थोरात सर म्हणून होते आमचे उपवनसंरक्षक यावल. त्यांनी पाहिलं मला आणि त्यांनी माझा प्रस्ताव परस्पर पाठवून दिला की यांना मानद वन्यजीव रक्षक करा. आणि माझी नियुक्ती झाली. 3 वर्षासाठी असते. तर मी सलग 12 वर्ष मानद वन्यजीव रक्षक होतो नंतर सलग. कारण 3 वर्षांनी ॲप्रेझल होतं, पुनर्नियुक्ती होते. तर ती झाली. त्यांनी माझं काम पाहिलं, त्यांना खूप आवडलं. त्याच्यानंतर मग मी वेगवेगळ्या शासकीय समित्यांवर काम केलं. म्हणजे अँटी पोचिंगचं जे पँगोलिन आहे, खवले मांजर, किंवा जे धनगरांच्यामध्ये इश्यू निघाला होता, मेंढ्या जंगलात चरायला द्या आम्हाला, तर त्याच्यावर एक कमिटी नेमली होती मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यावर मी सदस्य होतो. वेगवेगळ्या कमिट्यांनी झाल्यानंतर आता जो 10 वर्षाचा ठाकरे सरकार असताना जो 10 वर्षाचा प्लॅन झाला वन्यजीवांचा स्ट्रॅटेजिक प्लॅन पुढच्या 10 वर्षासाठी, तो लिहून घेतला त्यांनी वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून. मी त्याच्यावर सुद्धा होतो. असं केलं मी. नंतर मी फॅकल्टी आहे, व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. आमच्या पालचं जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथं मी शिकवतो. वेगवेगळे विषय शिकवतो. पक्षी, प्राणी, मासे, जैवविविधता, मानव आणि आदिवासींचं जे आदिवासी आणि किंवा मानव आणि जनावरांचा जो संघर्ष चालू आहे तो का होतो, त्याचे कारण काय, किंवा आदिवासी युवकांना गाईड म्हणून काय संधी आहेत पुढं, हे वेगवेगळे विषय मी तिथं हँडल केले. बरं, म्हणजे आपण फारच छान मांडणी करतायत. आपण आत्ता एक फार महत्त्वाचा उल्लेख केला एकूणच सगळ्या प्रवासाची मांडणी करत असताना, की आपली वनचरं, पशुपक्षी, हिंस्त्र श्वापद आणि माणूस यांचा जो संघर्ष अतिशय प्रॉपर आपण सांगितलं. पण मग आपल्या अभ्यासातनं, आपल्या संशोधनातनं नेमकं काय कारण आपल्याला आढळून आले, का म्हणून हा संघर्ष चालला? अगदी सर, योग्य प्रश्न आहे. आणि मला वाटतं ह्याचे उत्तर पण बहुतांश जणांना माहीत आहे, पण कोणी बोलून दाखवत नाही. कारण त्याला आपणच कारणीभूत आहोत. नक्की. कारण काय झालेलं आहे, म्हणजे माझा जन्म राहुरीचा, नगर जिल्हा. उसातच आम्ही जन्मलो. आमचं शेती होती, तिथं खेळायचो. उसात कधीही बिबट्या पाहिलेला नाहीये. मग नंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो, मोठा झालो, मग आम्हाला बातम्या यायला लागल्या की उसात बिबट्या आलेत, पिल्लं देत आहेत. आणि त्याच्यात मग हळूहळू आम्ही विचार करायला सुरुवात केली की असं का होतंय. तर एक हे आलेलं आहे लक्षात, असं आलेलं आहे की वनक्षेत्राचा जो मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतोय वेगवेगळ्या कारणांनी, म्हणजे बहुतेक सगळी मानवनिर्मितच कारण आहेत. असं म्हटलं जातं की सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत. अगदी ते एक कारण आहे. वस्त्यांसाठी आता हे बघा ना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बरोबर, तिथल्या ज्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत आरे वगैरेच्या आजूबाजूला, आता आरेचं किती मोठं आंदोलन झालं मध्ये. मी त्याच्यात खोलात जात नाही की काय बरोबर काय चूक, पण जे आंदोलन झालं तर तिथल्या श्वापद, तुम्ही जेव्हा तिथले जंगलं तोडताय, त्यांचा निवारा हिसकून, साधा हिशोब आहे सर, हे जर इथं जंगल आहे याच्यात 10 वाघ राहू शकतात, तुम्ही याच्यातलं अर्ध तोडलं तर ते 5 वाघ 10 वाघ एका छोट्या एरियात कोंडले जातात ना. मग त्यांच्यात आपसात संघर्ष होतो. जो बलवान आहे तो दुसऱ्याला हुसकून लावतो, नाही तर मारून टाकतो. मग तो कुठं जाणार? मग तो तुमच्या वस्तीत येतो नाईलाजानी, किंवा जे काही त्याला मिळेल जागा तिथे येतो तो सर्वाईव्ह व्हायला. तेच ह्यांच्या बाबतीत झालं.
पूर्वी असं म्हटलं जायचं की जनावरं जे आहेत ते अनुकूलनप्रिय नसतात, म्हणजे त्यांना त्यांचा एक हे जे कम्फर्ट झोन आहे ते सोडायला आवडत नाही जंगल. पण बिबट्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा बिबट्या शहरी भागात येऊन राहायला लागला, खेड्यांमध्ये येऊन राहायला लागला. अगदी आपल्या खानदेशात सुद्धा अलीकडे बऱ्याच ठिकाणी. इथं आता आपण बसलेलो आहे त्या जॉगिंग ट्रॅकवर काही वर्षांपूर्वी बिबट्याचे ठसे आम्ही घेतलेले आहेत. बरोबर बरोबर. बिबट्या माझी आणि तिचं पिल्लू. बरोबर आहे. किंवा विद्यापीठाच्या याच्यात जवळ आपल्या रनवेचं सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, एअरपोर्टचं तिथं पिल्लू दिलं होतं तिने. नक्की जेसीबी खाली मारलं गेलं ते. होय होय. तर हे उदाहरण आहेत, म्हणजे आता झालेल्या घटना आहेत. विद्यापीठात बिबटे आहेत. नक्की 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 नक्की. बरं मग ह्या सगळ्या याच्यामध्ये बघा, म्हणजे हा तुमचा आगळा वेगळा छंद आपण जोपासलेला आहे. एका अर्थानं खूप धाडसी आहे आणि खर्चिक सुद्धा आहे. हो. आणि ह्या सगळ्या याचा तुमच्या कार्याचा सन्मान म्हणून सुद्धा केंद्र शासन असेल आणि राज्य शासन असेल तुमच्या अभ्यासाचा संशोधनाचा लाभ घेण्यासाठी अनेक पदांवर तुम्ही तुमची नियुक्ती केलेली. त्यापैकी नमुने दाखल कोणती पदं आपण सांगू शकाल? मी जसं सांगितलं जिल्ह्याचा मानद वन्यजीव रक्षक होतो 12 वर्ष. बरं बरं बरं. त्याच्यानंतर मी आपलं जे राज्य वन्यजीव मंडळ आहे, वाईल्ड लाईफ बोर्ड म्हणतो, ओके, आणि एक जैवविविधता मंडळ आहे, बायोडायव्हर्सिटी बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड, त्या दोन्हींचा मी इन्व्हायटेड मेंबर आहे. वा. म्हणजे जेव्हा त्यांना गरज भासते माझी ते मला बोलवतात. जसं आता ह्यांनी बोलवलं MS यांनी, महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डनी. निमित्त होतं महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींना मराठी नावं द्यायची होती. इंग्लिश नावं आहेत पण ती नको होती. केरळनी पहिल्यांदा दिली. मग दुसरं राज्य आपलं महाराष्ट्र, की त्यांना मराठीत नावं पाहिजेत प्रत्येकाला. अच्छा. मग त्याच्यासाठी एक कमिटी नेमली गेली, समिती नेमली गेली. जवळपास 7-8 महिने त्याच्या मिटिंग्स होत राहिल्या. आम्ही स्वतः नावं दिली, लोकांकडून मागवली, आवाहन देऊन लोकांना, निसर्गप्रेमींकडून. मग त्याची छाननी केली आम्ही आणि काही क्रायटेरिया नक्की केले की त्यांचं शास्त्रीय नाव कशावरून पडलेलं आहे, त्यांचे राहण्याचं आणि ह्याचं काय आहे, त्यांचं जे होस्ट प्लांट किंवा ज्याचं जे ह्याचं प्लांट आहे, फूड प्लांट, ते असं काही आहे धरून त्याचं मग आम्ही शारीरिक वैशिष्ट्य त्यांना नावं सिलेक्ट केली. तर ह्या सगळ्या फुलपाखरांना नावं दिली आपण. त्या कमिटीवर मी सदस्य होतो. त्याचं एक पुस्तक आहे प्रकाशित केलेलं आहे जैवविविधता मंडळाने, महाराष्ट्रातील फुलपाखरे म्हणून. बरं, मग माशांच्या वगैरे प्रजाती शोधणं? नाही, माशांवर मी इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीत काम करतोय. बरं. म्हणजे आता मी माझं पुस्तक येत आहे जळगाव जिल्ह्यातील गोड्या पाण्यातील मासे. तर मी जवळपास 36 प्रजाती शोधलेल्या आहेत, म्हणजे स्वतः. अच्छा. माझ्याकडे फोटो आहेत, सगळे प्रूफ्स आहेत, कुठं शोधले, काय शोधले. आणि एक जो मासा आहे जो मला फार नेहमी आकर्षित करतो तर तो आहे ईल मासा, लॉंग फिन ईल. अच्छा. म्हणजे ह्याला थोडक्यात सांगतो, माशांमध्ये 2 प्रकार आहेत. बरं. म्हणजे कसं सांगतो की भक्ष्यावरून तर झालंच, म्हणजे जे काही शेवाळ वगैरे खातात किंवा जे इतर जीवांना खातात तर ते तसं. आणि दुसरं ओमनिव्होरस, म्हणजे बहु, हे जे मिळेल ते खायचं. बरं. असं म्हणजे गोगलगाया खा किंवा शेवाळ खा किंवा वनस्पती खा, वरून एखादं फळ पडलं ते खा, असं करणारे मासे आहेत. आणखी एक प्रकार होतो की गोड्या पाण्यात आयुष्यभर राहणारे परंतु पिल्लं देण्यासाठी समुद्रात जाणारे मासे. आणि ते आहे ईल मासे. ह्याला म्हणतात कॅटॅड्रॉमस फिश. अच्छा. म्हणजे जे पूर्ण आयुष्य गोड्या पाण्यात व्यतीत करतात परंतु आयुष्याच्या शेवटी जेव्हा त्यांना पिल्लं एकदाच पिल्लं देतात तेव्हा ते समुद्राच्या पाण्यात जातात, तिथं पिल्लं देतात आणि त्यांचं आयुष्य संपतं, तिथं ते मरतात. बरं. ते पिल्लं तिथं वाढतात, मोठे होतात, ते काही वर्ष तिथं राहतात, ग्रुपमध्ये राहतात. थोडे मोठे झाल्यावर एस्च्युरी म्हणजे नदीच्या तोंडाजवळ येतात, तिथे काही दिवस राहतात आणि मग नदीत प्रवास करत करत परत आपल्या मूळ ठिकाणी परत येतात. हे एक मोठं अमेझिंग, म्हणजे अत्यंत आश्चर्यकारक आहे की बरोबर त्याच ठिकाणी लोकांना माहिती नाही. आणि दुसरा जो मासा आहे ॲनाड्रॉमस, अच्छा, तो आहे सामन. डिस्कवरीवर आपण बघतो पिंक सामन किंवा इतर सामन, हे समुद्रात राहतात परंतु पिल्लं द्यायला युरोपमध्ये जातात, अमेरिकेत वर जातात नद्यांमध्ये आणि तो प्रवास करत करत जातात, पूर्ण नद्या चढत चढत हे करत. आता ह्यांच्या मार्गात सगळ्यात मोठा अडथळा झाला मानवी बांधलेले डॅम. कारण ठीक आहे, नद्यांवर तुम्ही इतके महाकाय डॅम बांधतात, 150-200 मीटर उंचीचे, हे एवढे मासे वर कसे चढतील? जिथं नदीचं पाणी तिथं प्रवास संपून जातो त्याचा खाली. बरोबर. मग त्याच्यासाठी अमेरिकेत तुम्ही जर आता नीट गुगल सर्च केलं तर तिथे आता डॅम्स तोडत राहिलेत, मोठमोठे डॅम तोडतायत आणि जे नवीन बांधकाम होते त्याला त्यांनी असे पाथवे बनवलेले आहेत. बरं. ज्याच्यातून 24 तास पाणी खेळत राहतं आणि त्याच्यातून हा मासा वर चालला जातो डॅममध्ये. म्हणजे त्यांचा प्रवास बाधित होणार नाही, त्यांचं जीवनचक्र संपणार नाही ह्याची काळजी घेतली जाते.
आपल्याकडं अजून हे झालेलं नाही आहे. भविष्यात होईल आशा करायला काही हरकत नाही आहे. परंतु माझा उद्देश हाच होता की हा जो मासा आहे कॅटेड्रॉमस, हा आता जो कोंडला गेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तो समुद्रात कसा जातो की तो आहे तिथंच ब्रीडिंग करतोय. अच्छा. कारण त्याला समुद्रात ब्रीडिंग करायची सवय, पिल्लं द्यायची. मग मी जेव्हा पाहिलं तेव्हा माझं असं लक्षात आलं की मी मुख्यतः नवेगाव नागझिरा व्याघ्र संवर्धन राखीव जे आहे आणि ताडोबादारी तिथं मी काम करतोय. मला सरकारने अधिकृत परवानगी दिलेली आहे तिथं संशोधन आणि हे करायला. तर मी जेव्हा त्या भागात रिसर्च केला किंवा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की ह्या मासे पिल्लं देत आहेत. बरं बरं. कारण आम्ही तिथली पिल्लं सुद्धा पाहिली त्यांची. लोकल मच्छीमार जे पकडून आणतात तलावातून किंवा नदीमधून, आम्ही बाजारांना भेटी दिल्या, त्या मच्छीमारांच्या वस्तींना भेटी दिल्या, तलावात गेलो, ते जेव्हा जाळी टाकतात तेव्हा त्यात आम्हाला मोठे मासे सापडले, छोटी पिल्लंही सापडली. त्यामुळे आमच्या लक्षात आलं की ब्रीडिंग तर चालू आहे, म्हणजे यांचं जीवनचक्र संपणार नाही, म्हणजे ह्यांनी अनुकूलनता सुरू केलेली आहे. नाईलाज आहे हा, म्हणजे हे निसर्ग चक्राच्या विरुद्ध आहे. म्हणजे त्यांचं जे पूर्वापार चालत आलेलं आहे. पण त्यांना इलाज नाही ना. कारण माझं नेहमी म्हणणं असतं, लोक म्हणतात की चिमण्या संपल्या, गायब झाल्या, कावळे संपले, गिधाडं संपले. कुठलीही प्रजाती लवकर हार मानत नाही. एका ठिकाणी जेव्हा तिला अनुकूल वातावरण नसतं तेव्हा ती दुसरी कुठेतरी सर्व्हाइव्ह करायचे प्रयत्न करत असते. वाघ बर्फात कधीच नव्हता आपल्या पाहण्यात, परंतु सिक्कीममध्ये सुद्धा बर्फात वाघ सापडलेला आहे. 10,000 फूट उंचावर तिथपर्यंत वाघ पोचलेला आहे. मुळात वाघ आपल्याकडे आलाच रशियातून आहे आणि तो थंड प्रदेशातून आलेला आहे. त्यामुळे त्याला अजूनही आपलं वातावरण मानवलेलं नाही आहे, म्हणून तो सदैव उन्हाळ्यात पाण्यात बसलेला सापडतो. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. माझा अभ्यासाचा मूळ उद्देश तोच आहे की हे सध्या जे चाललेलं आहे ह्याचा वन्यजीवांवर काय परिणाम होणार आहे पुढं. उडणारी राक्षसी खार, ज्या फ्लाइंग स्क्विरल, ॲक्च्युअली फ्लाइंग नाही म्हणता याचं, ती ग्लायडिंग स्क्विरल आहे. तरंगत जाते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. तिचे 2 पाय मागचे पुढचे जोडलेले असतात पडद्यानी, ते असं पाय पसरवते आणि तरंगत जाते ग्लाईड करत. तिच्यावर मी अभ्यास करतोय. मी स्मूथ कोटेड ऑटरवर अभ्यास करतोय. आणि एक वटवाघूळ आहे, फॉल्स व्हॅम्पायर बॅट. अच्छा. वटवाघळं जनरली किडे खातात किंवा हे खातात, फळं खातात. हे ओमनिव्होरस आहे. बरं. माझ्या अभ्यासासाठी मी याचं निवड याच्यासाठी केली की नवेगाव नागझिरामध्ये असताना एका सकाळी मला उंदराच्या ओरडण्याचा आवाज आला पहाटे. मी उठून जेव्हा टॉर्च लावला तर उंदराची 2 पिल्लं होती आणि हे बॅट त्यांच्यावर झडपा घालत होते. बरं. त्यांच्यावर हल्ला करत होते. तर मला कुतूहल झालं की असं का करतात. मग नंतर मी त्याचं मेलेलं बॅट सापडलं. आम्ही जेव्हा शोध घेतला मग मी त्याचे फोटो काढून एक्सपर्ट्सला पाठवले. तेव्हा मला कळलं की हे फॉल्स व्हॅम्पायर बॅट आहे. आता फॉल्स व्हॅम्पायर बॅट म्हणजे कसं, तर आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत की अमेरिकेत व्हॅम्पायर बॅट्स आहेत जे माणसावर हल्ला करून रक्त पितात. ॲक्च्युली तसं होत नाही. ते जनावरांवर करतात हल्ले कधी कधी क्वचित. परंतु फिल्म्समध्ये बऱ्याच फिल्म्स येऊन गेलेल्या आहेत की वटवाघळांनी एकदम हजारोंनी हल्ला केला, त्यांचं रक्त शोषून घेतलं. म्हणजे घाबरवायला लोकांना जे थरारक चित्रपट येतात त्याच्यात ते दाखवलेलं आहे. त्याचा हा भाऊ आपल्याकडचा. अच्छा. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, मी ह्यांना तलावाच्या पाण्यावर सुद्धा घिरट्या घालताना पाहिलेलं आहे. मला हे पाहून अत्यंत आश्चर्य वाटलं की हे तलावातले छोटे मासे पकडायचा प्रयत्न करत होते. तर हे आपण जे बघतो, हे ज्यांची वर्तणूक, हे अमेझिंग आहे. अमेझिंग. नक्की. की आपण जे वटवाघळाला कल्पना केलेली असते त्याच्या विरुद्ध जेव्हा वागायला लागतात आणि जेव्हा लोक म्हणतात की हा शाकाहारी प्राणी, एकदम चूक आहे. मी हरणाला कासवाचं मांस खाताना पाहिलेलं आहे. मी माकडाला पक्ष्यांच्या घरातून अंडी आणि पिल्लं पळवताना पाहिलेलं आहे. बरं. चिपांजीचं तर माहिती आहे, चिपांजी ग्रुपनी हल्ला करून दुसऱ्या माकडांना मारतात आणि मांस खातात, गोरीला खातात. आपण साधी चिमणी बघा ना, आळ्या खात असते. कुठलाही प्राणी पूर्ण शाकाहारी किंवा मांसाहारी नाही आहे. त्याच्या शरीराला ज्या घटकांची, खनिजांची गरज असते त्याच्यासाठी तो ऑकेजनली, म्हणजे कधीकधी दुसरा आहार घेत असतो. आपण त्याला सरसकट म्हणून टाकतो. आता माझ्याशी बरेच लोक वाद घालतात की तुम्ही मांसाहारी आहात. म्हटलं आहे. तुम्ही काय करताय म्हटलं. आज हे सिद्ध झालेलं आहे की झाडांना जीव असतो. त्यांच्या नसांमध्ये वाहणारं जे फ्लुइड आहे ते त्यांचं रक्त आहे. त्यांना म्युझिक ऐकू येतं. तुम्ही जर त्यांना मिठी मारली तर ती तुम्हाला त्यांची थरथर जाणवेल. ते तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात. हिडन लाईफ ऑफ ट्रीज म्हणून एक पुस्तक खूप प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यात ह्या सगळ्याचा उहापोह केलेला आहे की झाड जर तोडलं तुम्ही जंगलातलं एखादं, तर इतर झाडं आपल्याला वाटतात ते वाळून जाईल, पण खालून इतर झाडं त्याला खाद्य पुरवत असतात मुळांद्वारे. हे सिद्ध झालेलं आहे. तर त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाला जीव आहे. जे सजीव आहे त्यांना जीव आहेच.
क्या बात आहे. मंडळी, आपल्या लक्षात आलं असेल की अभयजींचं जो अनुभव आहे आणि प्रत्यक्ष त्यांनी जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि त्यातनं त्यांनी जे काही अमेझिंग अशा आपल्याला माहिती नसलेले आणि रोमांचित करणारे, अंगावर अक्षरशः काटा आणणारे असे स्टेटमेंट्स त्यांनी केलेले आहेत. मला सांगा की तुमच्या एकूणच त्या प्रोफाईलमध्ये पर्यावरण हा सुद्धा शब्द आलेला आहे. तर वनचर नंतर हे सगळं वन्यजीव शास्त्रच आहे एका अर्थानं. बरोबर. तर पर्यावरणाचा याचा कसा संबंध आहे? बरोबर आहे. हां हां. म्हणजे आपल्या तुमच्या चष्म्यातनं जर बघितलं तर नाही, कसं झालं सर, हां, आपण सगळे पर्यावरणामध्ये राहतो. राईट. एन्व्हायरमेंट, आपल्या अवतीभोवतीचं सराउंडिंग, अच्छा, सगळं आलं त्याच्यात. तुमचे पडदे आले, हा लाईट आला, कॅमेरा आला, सगळंच आलं. हे घर आलं, बाहेरची रस्ता आला, माती आली, सगळं आलं त्या पर्यावरणामध्ये. आपण पर्यावरणामध्ये राहतो. वन्यजीव वेगळे, वाईल्ड लाईफ आणि निसर्ग म्हणजे जे आपल्या आजूबाजूला झाडं झुडपं वगैरे जे आहेत, फुलं फुलपाखरं, हा निसर्ग आहे. आपण हे निसर्गाचाच भाग आहे. माणूस हे सगळं विसरलेलं आहे की वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ नेचर अँड एन्व्हायरमेंट. तो कुरघोडी करायचा प्रयत्न करतोय. एक्झॅक्टली. स्वार्थापायी ते नकळत होत आहे, कारण स्वार्थ कोणाला चुकत नाही. होय होय होय. बरं, मग मला माहिती आहे इतके वर्ष हा सगळा प्रवास आहे आणि अत्यंत समर्पित भावनेनं आपण केलेला आहे. काही लोक टाइमपास म्हणून इकडे जातात, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात वगैरे वगैरे. आपल्याला फोटोग्राफीचाही छंद याला जोडून मला वाटतं आहे. तर काय सांगाल त्याच्याबद्दल सुद्धा? नाही, काय होतं सर, जेव्हा जंगलात फिरायला लागतो तेव्हा जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष फिरता, जसं मला 47 वर्ष झाले, काही काही प्रसंग इतके तुम्हाला दुर्मिळ आणि हे असतात की असं वाटतं की हा आता आपण शूट केला पाहिजे किंवा रेकॉर्ड केला पाहिजे. जसं आता आम्ही ताडोबात फिरत होतो 2012-13च्या सुमाराला, तर आम्ही एक हरिण म्हणजे चितळ आणि एक माकडाचं पिल्लू खेळताना पाहिलं. दोन्ही पिल्लं खेळत होती. तर ते माकडाचं पिल्लू जाऊन त्याचा चेहरा हातात पकडायचं, त्या हरणाचं आणि त्याचे मुके घ्यायचं. त्या हरणाचं बाबा याचं माकडाचं पिल्लू म्हणजे लंगूरचं, आणि ते हरणाचं पिल्लूही त्याच्याशी खेळत होतं. तर आम्ही तो क्षण कॅमेऱ्यात कैद केलेला आहे. किंवा एका शेजारी बसून पाणी पिणारे आई आणि 4 पिल्लं, असे 5 वाघ. तर असे काही अमेझिंग व्हिडिओज आलेले आहेत आमच्याकडे. मी आपल्याला क्षणभर मी इंटरप्ट करतो, सॉरी, पण आपण जे म्हणतायत त्या आमच्या मंडळींसाठी आपण जरूर आम्हाला व्हिडिओ क्लिप्स जे आहेत त्या उपलब्ध करून द्या. म्हणजे अगदी 100% आस्वाद जो आहे आमच्यासह सगळे आमची मंडळी नक्की घेतील. बरं, म्हणजे वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन दोन अत्यंत महत्त्वाचे आणि या दरम्यानच्या याच्यामध्ये संशोधन पण आहे, अभ्यास पण आहे. तर हे सगळे टप्पे आपण कसे पार केलेत? बरोबर आहे. काय झालं सर, सुरुवातीला विद्यार्थी होतो जेव्हा मी जॉईन केलं, म्हणजे सुरुवात केली तेव्हा 9वीत होतो. अच्छा. तेव्हा हे माहित नव्हतं की काय, फक्त पक्षी दिसतोय, माहिती मिळवा, इथून सुरुवात झाली. मग जसं पुढं थोडीशी ग्रोथ होत गेली, वाढ होत गेली, तसं लक्षात आलं की हा पक्षी एक नाहीये, वेगवेगळे 10, 15, 20, 22 हजार इतके पक्षी आहेत. आणि एकात त्याच्यातले एक समजा बुलबुल आहे, तर एक बुलबुल नसतो, त्याच्यात अनेक इतर बुलबुल स्पीसीज आणि सब स्पीसीज असतात. मग ते पोपटाचे आपण म्हणतो पोपट आहे, पण त्याच्यात अलेक्झांड्रियन पॅराकिट किंवा ब्लॉझम हेडेड पॅराकिट, ब्ल्यू टेल्ड पॅराकिट, रोज रिंग पॅराकिट, लॉरिकिट, असे अनेक प्रकार आहेत. मग हे वेगवेगळे तेव्हा कळायला लागलं. हा झाला अभ्यासाचा विषय की जेव्हा तिथून काय काय आहे बुवा ह्याच्यामध्ये, ह्यांच्यात फरक काय आहे. मग त्यांचे शास्त्रीय नावं कसे त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यानुसार किंवा ह्याच्यानुसार वेगवेगळे पडत गेलेले आहेत. आता आपण आपल्याकडचं थोडक्यात मजा सांगतो. आपल्याला शिकवलं जातं, आई शिकवते किंवा आपलं कोणतरी शिकवतं, पी फॉर पॅरट. पॅरट योग्य आहे, पण भारतात पॅरटच नाही आहे, ह्याला कोण काय करणार. आपण मुळात चुकीचं शिकवतो. आपण जो पॅरट दाखवतो ते पॅराकिट्स आहेत. ओके. पॅरटची एकच प्रजाती आपल्याकडे आहे छोटीशी, ज्याला लॉरिकिट म्हणतात. ती एक आपल्याकडे आहे, म्हणजे कोकणात सापडते किंवा वर नॉर्थ ईस्टला एक खरा जो पोपट आहे पॅरट, त्याची एक प्रजाती सापडते आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे सर्रास जे फिरतायत आणि दिसतायत ते पॅराकिट्स आहेत. तसंच जेव्हा आपण हरण म्हणतो तर आपण सरसकट सगळ्यांनाच हरण म्हणतो. मग त्याच्यात सांबर आलं, चितळ आलं, निलगाय आली, चिंकारा आला, काळवीट आलं. पण हरिण वेगळं, त्याच्यानंतर म्हणजे ज्या डीर, त्याच्यानंतर जे आपण हे म्हणतो गॅझल्स आणि अँटेलोप्स, हे वेगवेगळे प्रकार आहेत. हरिण म्हणजे डीर्स म्हणजे ज्यांच्या नरांचे शिंग दरवर्षी गळतात, गळून पडतात, परत नवीन येतात, आणि बाजांना छोटाली शिंग असतात.
ती डीर फॅमिली. बर बर बर. आणि ज्यांचे शिंग कधीच गळत नाही, जसं काळवीट, चिंकारा, असे स्क्रू सारखे ज्यांचे 2 शिंग असतात, राईट राईट. दे आर अँटेलोप्स. गॅझल्स वेगळे. अच्छा अच्छा. हे त्याच्याप्रमाणे असं वर्गीकरण होत असतं वेगवेगळं. तर हे आपण सरसकट म्हणतो गाय. आपल्याकडं जो गवा आढळतो गौर, त्याला लोक बायसन म्हणतात. ओरिजिनल बायसन आपल्याकडे नाहीच आहे. ओरिजिनल बायसन अमेरिकेत आहे, येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये. आपल्याकडे जो तो इंडियन गौर आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि बफेलोला लोक अजून हे करतात, गव्यालाच बफेलो म्हणतात. तर मी तुम्हाला आत्ता रानमशीबद्दल सांगितलं सर. तर हे अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. बरोबर आहे बरोबर आहे. बघा म्हणजे एक अतिशय जाणीवपूर्वक आपण सगळा हा अभ्यास केलेला आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये आणि खानदेशात आणि एकूणच सगळ्या ठिकाणी घुबडांच्याबद्दल विनाकारण काहीतरी ते अशुभ असतात, त्यांचं दर्शन अमुक डमुक सगळं अशा अंधश्रद्धा असतात. बरोबर. त्यापैकी त्यामुळे काहींना म्हणजे घुबडांना जीव सुद्धा द्यावा लागलेला आहे. तर याबद्दल काय सांगाल एक अभ्यास? अगदी उत्तम प्रश्न आहे सर, आणि गरजेचा प्रश्न आहे. राईट. कारण घुबड वाचवणं ही काळाची गरज आहे आज. कारण आपल्याला गरज आहे, त्यांना गरज नाहीये. आपण तर मारून टाकू सगळे. पण आपलं पुढे जे काय होईल नंतर ते लोकांनी समजून घेणं महत्वाचं आहे. नुकताच घुबड दिवस झालेला आहे. होय. काही दिवसांपूर्वीच आऊल डे होता. राईट. तर आम्ही त्याच्यासाठी जनजागृतीपर काही केलेलं होतं. तर मी सांगू इच्छितो की मला ह्याबाबत फार वाईट अनुभव आलेले आहेत समाजाचा. अच्छा. कारण मी जे माझ्याकडे मी शुश्रूषा करायचो, म्हणजे औषध पाणी करायचो. मी जेव्हा वॉर्डन होतो तेव्हा मला अधिकार होता की घरी काही दिवस शुश्रूषेसाठी प्राणी किंवा पक्षी ठेवून घ्यायचा, आजारी किंवा जखमी. बर बर बर. काय व्हायचं, मला अनुभव असा आला की आपल्याकडे जे व्हेटरनरी हॉस्पिटल आहे, ओके, तिथे ठराविक पद्धतीने उपचार केले जातात. गाई, म्हशी, कुत्रे, वन्य प्राणी आणल्यावर त्यांना सुद्धा थोडा बुचकोळ्यात पडतात. मी जेव्हा घुबड घेऊन गेलो पहिल्यांदा, तर ते डॉक्टर हे झाले, तुम्ही त्याचं तोंडच धरा, चोचच धरा, पायच धरा, मग हेच करा. म्हटलं हे सगळं करण्यापेक्षा आपणच का नाही करू. मग मी इतर तज्ज्ञांशी बोललो, माहिती घेतली, तेव्हा कळलं की बरीचशी माणसांची जनावरं त्यांनाही लागू होतात थोड्या कमी प्रमाणात जर दिली तर. ओके ओके. मग मी तसं उपचार चालू केले, डॉक्टरशी कन्सल्ट करून लक्षणं सांगायचो, ते औषधं सांगायचे, ते आम्ही करायचो. तर जखमी, अनाथ पक्षी हे खूप, माझ्याकडं घुबडं खूप आली सर. एकच उदाहरण देतो की जेव्हा शुक्राचं पारगमन झालं होतं, मला वाटतं 2006 वगैरे काहीतरी काळ असेल, 5-6चा. अच्छा. तर तेव्हा मला एक फोन आला, गावातलं जे उद्यान आहे आपलं झेडपीचं, तिथे एका कचराकुंडीत एक घुबड सापडले. मी गेलो, पाहिलं तर लक्षात आलं की त्याचा डावा पंख कोणतरी तोडून टाकलाय, पूर्ण उखडून टाकला होता शरीरापासून. आणि त्यामुळे एका पंखावर बॅलन्स करता येत नव्हतं, ते सतत पडायचं असं. आणि रक्त वाहत होतं, मेन म्हणजे रक्त वाहत. मी त्याला घेऊन घरी आलो. मी पाहिलं, मी आमच्या याला कळवलं, ऑफिसला कळवलं, म्हटलं असं असं सापडलंय. तर सगळ्यांचीच हातपाय गळाले, आता याला उपचार वगैरे. मग म्हणे ठेवा तुमच्याकडं, बघा काय होतं इथं. मग ठीक आहे, मी घेऊन आलो. त्यांनी पंचनामा वगैरे केला, मी घेऊन आलो आणि घरी ठेवलं. त्याच्यानंतर ते रक्त त्याचं थांबवणं हे मोठा महाकर्म कठीण खेळ होता. आणि काय करायचो, मी हळद लावायचो किंवा जे आपले रक्त थांबवायला आपण उपचार करतो ते करायचो. उपचार. पण काय होतं, ते थोडंसं बरं व्हायचं. पण जेव्हा त्याला ते खुर्चीत बसायला मागायचं, तिथे एक गार्डन चेअर होती, त्याला त्याच्यावर बसायला पाहिजे असायचं. अच्छा. पण त्याच्यातून उतरताना जे उडी मारून जे बॅलन्सिंग होतं 2 पंखांनी, ते त्याला जमायचं नाही. तर ते एका अंगावर पडायचं आणि ती जखम परत व्हायला लागायची. तर जवळपास 1.5 महिना हा त्रास झाला. त्याला सतत ब्लिडिंग व्हायचं, मी सतत थांबवायचो. त्याला जेवायला गेलो की ते फिसकारून अंगावर यायचं, कारण ते घाबरायचं, त्याला जीवाची भीती वाटायची. जो अनुभव आला होता भयानक त्याला. नंतर पहिले तर माझ्या आईनेच विरोध केला होता की याला घरात घेऊ नको. आई खेडेगावात आणि याच्यात वाढलेली छोट्या शहरामध्ये, आपल्या समाजाचं लोकांवर फार पगडा पडतो गोष्टींचा. नाही म्हणे अशुभ असतं. म्हटलं तसं काही नसतं, जीव म्हणून पहा, त्याला मदतीची गरज आहे, आपण मदत करू. मी माझ्याकडे 6 महिने होतो सर ते. अच्छा. त्या काळात मला आलेला अनुभव अमेझिंग होता. जे गैरसमज आहेत लोकांचे की दगड भिरकावला तर ते झेलतं आणि घासत बसतं नदीवर नेऊन, आणि जसजसा तो दगड घासला जातो तो माणूस बारीक बारीक होत मरतो, झिजून झिजून. खूप वर्ष काही नाहीये. ते दगड घ्यायचं, मी पाहिलं, कारण मी जिथं ठेवलं होतं तिथं वाळू होती. तर मोठे कंचेच्या आकाराचे त्याच्यात हे असायचे लहान मोठे दगड. मी पाहिलेलं आहे की ते गिळायचं, काही 3, 4, 5 असे गिळून टाकायचं ते. तर मलाही आश्चर्य वाटलं की हे असं का करतंय. तर मी जेव्हा पुण्याच्या सर्पोद्यानात गेलो कात्रजच्या, तिथं तज्ज्ञ होते, त्यांना विचारलं, म्हटलं असं करतं, म्हटलं का करतं. जेव्हा ते हँडओव्हर करायला गेलो त्यांना, म्हणजे त्यांच्या ताब्यात द्यायला, मग ते हसले. ते म्हणे तुम्हाला माहिती का म्हणे मांस पचायला खूप अवघड असतं भाजीपाल्यापेक्षा. म्हटलं ते मला माहिती आहे, म्हटलं लवकर पचत नाही. ह्यांना हे मांसाहारी आहेत म्हणे. तर जेव्हा हे मांस गिळतात, हे काही चावून खात नाही आपल्यासारखे, तुकडेच गिळतात.
तर त्याचं पचन कसं व्हावं, हे जे दगडं येतात ते त्यांच्या ह्याच्यात जाऊन बसतात आतड्यांमध्ये किंवा जिथं कुठं स्टोअर होतात ते, त्याच्यातून ते मांस पास होतं. तर ती जी प्रोसेस होती जाताना ती ग्राइंडर सारखी असते म्हणे. तर ते घुसळून निघाल्यासारखं होतं म्हणे. तर त्याचा बारीक तुकडे किंवा हे होतं म्हणे ते. आणि मी पाहिलं की ते उलटून टाकायचं, ते परत काढू शकतं ते बाहेर तोंडातून. आता ही प्रोसेस काय, त्यांचं शरीर कसं आहे ते मला माहित नाही किंवा प्रोसेस काय, पण मी स्वतः हे पाहिलेलं आहे की ते गिळायचं परत काढायचं, हे काही मी पाहिलेलं आहे. आणि मेन म्हणजे ते घोबडाची गरज ह्याच्यासाठी आहे, मी आज सांगू इच्छितो की आपल्याकडे अनेक जाती आणि उपजातींचे घोबडा आहेत, पिंगळे आहेत, जे आपल्या तारांवर बसून कडकडाट करत असतात, ते पिंगळे आहेत, ज्याला आउलेट म्हणतो आम्ही. छोटं घोबड, स्पॉटेड हे म्हणा किंवा जे बार्ड म्हणा, आउलेट्स. त्याच्यानंतर मोठाले शृंगी घोबड, कोठीचं घोबड, असे वेगवेगळे आहेत, मत्स्य घोबड. हां, तर हे एक घोबड एका रात्रीतून तज्ज्ञांनी जी पाहणी केलेली त्याच्यात असं सापडलेलं आहे की 5 ते 6 उंदीर खातं सर. 5 ते 6 उंदीर खातं. तुम्ही विचार करा की पूर्ण जळगावात समजा आपण पकडलं की काही शेकडा घोबडं आहेत, तर एका ह्याच्यात तुम्ही 500 पकडा, 5 × 5 जरी केलं तरी 2500 उंदरं गेले. प्रत्येक जिल्ह्याला हे लावा, भारताला लावा, किती उंदरांचा संहार एका रात्रीत होतो. तुम्ही ते माणसं करू शकता का? तुम्ही चपला घेऊन किंवा झाडू घेऊन एवढे उंदरं मारू शकाल? एक उंदीर म्हणजे प्रयोग झालेला आहे, एक उंदराची जोडी पाळली एका शास्त्रज्ञांनी. त्यांनी जेव्हा वर्षाच्या शेवटी काउंट मोजला, त्या 2 पासून किती झाली, तर ती 600 काहीतरी झाली होती सर. म्हणजे त्यांना पिल्लांना त्यांना परत पिल्लं, कारण त्यांचं प्रजनन खूप जोरात होतं रोडंट्सचं. तर त्यामुळे एवढे जर उंदरं सुळसुळाट वाढला आणि ते जर सगळीकडे पसरले तर काय होईल याचा विचार केलेला बरा. आपलं कितीतरी अन्नधान्य अजून ते खाऊन जातील. आणि भारतात आधीच अन्नधान्याची आणि याची समस्या आहे, अन्नाची. आपल्याकडे गोरगरीब खूप आहेत, त्यांच्या तोंडातला घास हिसकावला जाईल आणखी. हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, मारायला नको, ह्याला वाचा. लोकांचं मला बेरडपणाचं हे वाटतं. मी मानव वन्यजीव रक्षक असताना मला काही सरकारने अधिकार दिलेले होते, मी अटक करू शकत होतो लोकांना. पण एक बाई MP मधली अशी धीट होती की माझ्याकडे येऊन मलाच म्हणत होती तुमच्या ताब्यातलं घोबड मला विकत द्या. काही लाख रुपयाची ऑफर देत होती. मी तिला एवढंच सांगितलं, आता बोललीस परत जर दिसलीस म्हटलं तर तुला ते फार जड जाईल म्हटलं. खरं. मग परत फिरकली नाही ती तिचा ड्रायव्हर. तर असे पण अनुभव मला आलेले आहेत. जादू टोनासाठी, करणीसाठी त्यांचे अंडे वापरतात मटक्याच्या आकडे काढायला. काय आहे म्हणजे एक तो प्राणी किंवा पक्षी तुम्हाला फायद्याचा आहे, समजून घ्या ना. उगाच विरोध करणे किंवा हे करणं ते नाही. आपला स्वार्थ आहे, त्याचा स्वार्थ नाही त्या पक्षाचा. तो त्याचा लाईफ जगतोय, पण आपल्याला फायदा होतो ना नकळत. बरोबर. असंच एक अजून एक याला जोडून प्रश्न आहे की म्हणजे काजवा महोत्सव अलीकडे त्याच्याकडे फार आकर्षण म्हणून असं बघितलं जातं, पण त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या एकूणच राहणीमानावर, त्यांच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो असं सुद्धा पुढे आलेलं आहे. नक्की होतं. तर आपण काय म्हणजे या समाजाला सांगू शकाल? नाही, मी सांगतो सर याच्यात, कारण माझं स्वतःचं पर्यटनाचं काम आहे. राईट. मी सांगतो काय होतं याच्यात की आता समजा एक्स पर्यटन कंपनी आहे, Y आहे, Z आहे. तर आता त्यांच्याकडे काय असतं, क्लायंट्स ओढायची ही चढाओढ असते की मी काय काय दाखवू शकतो तुम्हाला. मग आता जसं भंडारदऱ्याला काय हे झाडं दिसतात साधारणतः भंडारदऱ्याकडच्या जंगलात, हरिश्चंद्रगडावर. नक्की. तिथं हा मोठ्या प्रमाणावर भरतो किंवा कोकणात. तर त्यांना मग घेऊन जायचं. मग चढाओढ काय असते, मी तुम्हाला जंगलात मुक्काम करवतो, मग तिथे तुम्हाला अगदी ते चमकणारं झाड दाखवायला त्याच्या जवळपर्यंत नेतो, फोटोग्राफी करा, सेल्फी काढा, तुम्हाला चांगलं जेवण देतो, नॉनव्हेज चारतो, हे करतो ते करतो. तर ह्या नादात लोक हे विसरतात की नर आणि मादीचं जीवन वेगवेगळं आहे. नर उडू शकतो, मादी उडू शकत नाही. मादी जमिनीवर असते आणि ती अंडे देते किंवा तिथं तिचं पुढचीच पिढी जन्माला येत असते. तुम्ही ते झाडाजवळ जाता, त्या चालण्याच्या नादात किंवा जंगलात तुम्ही असंख्य माद्यात उडवत असता. आणि तुम्ही जे लाईट टाकता, प्रखर प्रकाश टाकता, सर्च लाईट मारता, जंगलात वावर असतो तुमचा, तुम्ही तुमचे DJ लावता कधी कधी किंवा धिंगाणा करता शेकोटी भोवती, त्याचा ह्यांच्या लाईफवर परिणाम होत असतो सर. काजवे कमी होत राहिलेले आहेत. आणि हे जर चालूच राहिलं, आणि हे दुर्दैवानी ना, हे आजकाल जे वनपर्यटनाच्या नावाखाली जो धुमाकूळ चाललाय, मी वन विभागाशी संबंधित होतो पण मी उघडपणे बोलतो की वन विभागाची हिंमत नाही आहे थांबवायची. कारण हे जे रिसॉर्टवाली जी लॉबी आहे याच्या मागे राजकारणी आहेत. वन अधिकारी घाबरतात की कसं काय थांबवायचं आहे, त्यांना नको असतं हे, पण नाईलाज होतो त्यांचा पण. कारण आपल्याकडची सिस्टीम अशी आहे
की त्याच्यातून तुम्ही विरोध केला तर काय होईल हे सगळ्यांना माहीत असतं. नक्की नक्की. पण पुढचा विचार करा ना, एक एक जीव जो असा नाहीसा होत गेला. कारण तुम्ही जर आकडेवारी काढली तर जगामध्ये रोज काही शे प्राणी कीटकांच्या पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होत आहेत, जंगलं नामशेष होत आहेत. फुटबॉलच्या मैदाना एवढ्या आकाराची जंगलं सतत कापली जात आहेत. हे कुठं थांबणार आहे? एवढं क्लायमेट चेंज होते, तुम्हाला फटके बसतायत, पूर येत आहेत, लँडस्लाईड होत आहेत, तरी कोणाला अक्कल यायची नाही अजून. खरं आहे खरं आहे. अतिशय कळकळीनं पोटतिडकीनं अभयजी हे व्यक्त होत आहेत आणि यातनं संदेशसुद्धा आपल्या सगळ्या जनसामान्यांपर्यंत पोहोचतोय. नक्की त्यांनी जे या ठिकाणी मांडणी केलेली आहे त्यातनं आपण शिकायला पाहिजे, कारण ही जागृती येण्यासाठीच आपण त्यांना या कट्ट्यावर बोलवलेलं आहे. खरं तर ही संवाद यात्रा संपूच नये अशी मनस्वी इच्छा आहे, पण वेळेची मर्यादा आपल्याकडे असल्यामुळे अभयजी मला सांगा की ह्या सगळ्या जीव घेण्या ह्या छंद जोपासत असताना आपल्या फॅमिलीचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. बरोबर. काय सांगाल त्याच्याबद्दल? हे काय झालं सर, मला हे मूळ घरातूनच मिळालेलं आहे. बरं. वडिलांचा पहिला जॉब जो होता तो झेडपीत होता. ह्याला तेव्हाचं तोरणमाळ शहादा म्हणजे अकराणी महाल असली स्तंभा, जो अत्यंत दुर्गम प्रदेश, जिथं मैलोन मैल एक तर पायी चाला किंवा घोड्यावर जा, तिथं त्यांच्याकडे जंगल कामगार सोसायटी असायची पूर्वी. त्या लोकांचा पगार काम हे त्यांच्याकडे होतं, सुपरविजन. तर त्यांना जंगलात जावं लागायचं. आदिवासी ट्राईब्सशी संबंध यायचा, त्या आदिवासी लोकांबरोबर फिरायचे. त्यांना ते छंद लागला, म्हणजे यांचा अभ्यास करणे, पशु पक्षी वगैरे. पुढे मग ते ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी झाले, म्हणजे खंडविस्तार अधिकारी, BDO. पण तेव्हा पण त्यांचा जंगलाशी वगैरे संबंध यायचाच नगर जिल्ह्यामध्ये. तर आमच्याकडं त्या काळी मला आठवते की वन विभागाचं शेजारी ऑफिस होतं, तर तेव्हा तिथं वाघाची पिल्लं आणलेली आहेत. त्यांच्या संगोपनात वडिलांचा हातभार होता. आमच्याकडे फोटो आहेत त्यांच्या आजही. बाळकडू तुम्हाला? हो, घरातूनच मिळालं. आणि दुसरं म्हणजे मेन मुद्दा येतो लग्नानंतर. तर माझी जी मिसेस आहे ती बॉटनिस्ट आहे, MSc बॉटनी. आणि मेळघाटचा जो फ्लोरा झालेला आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा, तिथल्या झुडपांची झाडांची वगैरे जी यादी झालेली आहे, डिटेल यादी, की तर किती प्रकारच्या वनस्पती, औषधी वनस्पती, वेली, क्लाइंबर्स वगैरे सगळं आहे, त्याच्यात ती सहभागी होती. तिला ती आवड आहे, ती माझ्याबरोबर जंगलात फिरायची, हिमालयात यायची, ट्रेकिंगला जायचो आम्ही सतत. तर घरून तिने कधीच विरोध केला नाही, उलट ती माझ्याबरोबर यायची. बहीण स्वतः माझी उत्तम पक्षी अभ्यासक आहे, फुलपाखरांची अभ्यासक आहे, आणि ती स्वतः पर्यावरण शाळेत उपमुख्याध्यापिका आहे. आणि त्यांचा विषयच तो आहे, म्हणजे बेसच तो आहे पर्यावरण शाळेचा. मुलांना निसर्ग शिक्षण देतात ते. त्यामुळे हे घरातच सगळं बालकडू असल्यामुळे. आणि माझ्या मुली तर आता माझ्या मार्गावर आलेल्या आहेत. एक लिखाण करते, जी पत्रकार आहे, आणि दुसरी तर ऑस्ट्रेलियात मरीन बायोलॉजिस्ट आहे, ती समुद्रातल्या जीवांचा अभ्यास करते. नक्कीच नक्कीच की वा, म्हणजे हा आगळा वेगळा छंद जोपासल्यानंतर सुद्धा समाजाच्या प्रती आपलं दायित्व आहे या भावनेतनं अभयजी गेल्या 48 वर्षांपासून सुमारे कार्यरत आहेत. तुमच्या कार्याला सलाम आहे आणि तुम्हाला तुमच्या सगळे मनातले संकल्प सिद्धीला जावोत अशी प्रार्थना करूया. आणि मंडळी, काही तुम्हा सगळ्यांना रोमांचित करतील असे अद्भुत व्हिडिओ क्लिप्स अभयजी सोबत त्यांच्या संग्रहात आहेत, त्यासुद्धा आपण बघणार आहोत. तर पुन्हा एकदा कट्ट्यावर आलात आणि खूप छान अनुभव आम्हाला या ठिकाणी तुम्ही शेअर केलेत, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि जाताना फक्त एक, या सगळ्या या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या आणि संधी शोधणाऱ्या आपले जे काही हौशी मंडळी आहेत की ज्यांना संवर्धन करायचं आहे, वन्यजीवन अभ्यास पण करायचा आहे, संशोधन करायचं आहे, त्यांच्यासाठी थोडक्यात आपण काय संदेश द्याल? नाही सर, ह्याच्यात आता सध्याची जी परिस्थिती पाहिली आज घडीची, मुलांना असंख्य संधी उपलब्ध आहेत. वन्यजीव ह्या क्षेत्रात कन्सल्टन्सी, प्रदूषण किंवा अभ्यास, आपल्या ह्याच्यातले बरेचसे मुलं आज WIIJ डेहराडून, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तिथे किंवा बंगलोरला शिकतायत वन प्रशिक्षण संस्थेमध्ये. कोणी सरीसृपांचा अभ्यास करते, कोणी वनस्पतींचा अभ्यास करते, PhD करते त्याच्यावर, कोणी वटवाघळांवर, कोणी फुलपाखरांवर. असे असंख्य विद्यार्थी आज जिल्ह्यातले काम करतायत. आणि आम्हाला आनंद आहे की मी जेव्हा आलो तेव्हा आम्हाला इथं गायडन्स द्यायला कोणी नव्हतं. 79 मध्ये आम्ही आपल्या लायब्ररीत पुस्तकं घेऊन कसे बसे बघायचो, कुठले पक्षी आहेत काय ते केलं आम्ही. पण नंतर काय झालं की जी येणारी पिढी आहे त्यांना आम्ही मार्गदर्शन करू शकलो. आणि त्याच्यातून आज खूप मोठं एक चळवळ जळगावात उभी राहिलेली आहे ही वन्यजीवाच्या आणि याच्या संवर्धनाच्या. नक्की 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 नक्की. पुन्हा एकदा आपला आभार, धन्यवाद. आभारी आहे. मला बोलवलं मल्हार कम्युनिकेशन्स आपलं
आणि आपले आभारी आहे. धन्यवाद. Audio Jungle.